मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भाजपच्या मंत्रिमंडळपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला. त्यानंतर राज्यपालांनी फडणवीस यांना सरकार स्थापन करण्याचे औपचारिक निमंत्रण दिले. त्यानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य समावेशावर प्रश्न केला. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्यासह मी स्वतः ही भूमिका स्पष्ट केली आहे. सायंकाळपर्यंत थांबा, सर्व चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. शिंदे बोलत असताना अजित पवारांनी मध्येच हस्तक्षेप करत, शिंदेची माहीत नाही, पण मी मात्र निश्चितपणे शपथ घेणार आहे. मी थांबणार नाही, असे स्पष्ट केले. यांच्या या उत्तरावर शिंदेसह देवेंद्र फडणवीस व उपस्थित पत्रकार खळखळून हसले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही अजित पवारांना उत्तर दिले. दादांना पहाटे व सायंकाळीही शपथ घेण्याचा अनुभव आहे, असे ते म्हणाले. यावर त्यांच्या उत्तरावर पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ उडाला. शिंदे यांच्या उत्तरानंतर शांत बसतील ते अजित पवार कसले. ते पुढे म्हणाले, पूर्वी आम्ही दोघेही सकाळी शपथ घेतली होती, तेव्हा ते राहून गेले होते, पण आता पुढे 5 वर्ष आम्ही हे पद ठेवणार आहोत. यावर उपस्थित खळखळून हसले. तर हे होते मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या नवीन घडामोडीबद्दल थोडक्यात अशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.